ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवते दही वडा, अगदी फ्लपी आणि लुसलुशीत. त्यासाठी मी 7 ते 8 तास उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि आता ती मिक्सरमधून थोडी थोडी घालून आपल्याला चांगली स्मूथ वाटून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी मी ती वाटलेली आहे. पण इथेच आपलं काम संपलं नाही. आपल्याला फ्लपी वडा पाहिजे असल्यास हे पीठ आपण 10 मिनिटं फेटायचं हाताने. मी व्हिडिओमध्ये पाहतायत मी कशी फेटते आणि पहा इतकं छान झालेलं आहे हे पीठ किंवा ही उडदाची पेस्ट की किती फ्लपी झालेली आहे. हे मी पाण्यामध्ये तुम्हाला टाकून दाखवते. इतकी हलकी झालेली आहे की पाण्यामध्ये खाली जाऊन बसत नाही. आणि ज्या वेळेस आपण पेस्ट काढल्या पाण्यात टाकली असती तर ती पाण्याच्या तळाशी जाऊन बसलेली आपल्याला पाहायला मिळाली असती. मग ही प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहे फेटून घेण्याची. कुठलाही वडा असो बघा, मेदूवडाही तेव्हाच फ्लफी होतो ज्यावेळेस आपण ही डाळ फेटून घेतो. आता आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि मीठ घातल्यास मी ही जी उडदाची पेस्ट होते याचे 2 भाग केले. एका बाउलमध्ये काढून घेतली आणि निम्मी पेस्ट यातच आहे. कारण याचे मला वडे बनवायचे आहेत, ते स्टीम वडे. तर यासाठी मी घातलेला आहे 2 टेबलस्पून रवा. आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे. ज्याला जास्त तेलकट खाणं आवडत नाही किंवा तळलेलं खात नाही अशा व्यक्तींसाठी खूप छान ऑप्शन आहे स्टीम वड्यांचा. म्हणून मी हे म्हटलं की आपण स्टीम वडे बनवूयात विदाऊट ऑइल. आणि आता 10 मिनिट झालेले आहेत. एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ही चाळणीची प्लेट घेतलेली आहे. चाळणीची प्लेट नसेल तर आपण स्टीलची चाळणी देखील घेऊ शकतो आणि त्यात वडे घालायचे. ही छोटीशी पळी आहे, तिनं घालू शकता. चमच्याने किंवा हातानेही घालू शकतो आपण वडे. पण तो चमचा आहे पाण्यात बुडवून घ्यायचा, चिकटत नाही. हे वडे ऑइललेस असल्यामुळं खूप हेल्दी होतात. रवा घातल्यामुळं हे पीठ जे आहे ते प्लेटमध्ये पसरत नाही. त्याऐवजी आपण तांदळाचं पीठ देखील घालू शकतो. आणि आता मी दही थोडंसं फेटून घेते. त्यामध्ये साखर घातलेली आहे. बाकी काही नाही, एकदम साधा बनवायचा आहे मला दही वडा. हे वडे मी 7 ते 8 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे. एका पळीनं छोटेशा वडे टाकले. आपण चमच्याने टाकू शकतो आणि हातानेही टाकू शकतो. आणि आता एका बाऊलमध्ये मी घेतलेलं आहे कोमट पाणी. हे वड्याची प्लेट माझी थंड झालेली आहे. मी त्यातून वडे काढून घेते आणि हे वडे अगदी सहज निघतात बघा प्लेटपासून. हाताला इतके हलके हलके वाटत आहेत पहा. तुम्ही पाहत असाल पाण्यामध्येही जात नाही आहेत. म्हणजे खूप फ्लपी झालेले आहेत आणि मजा येईल खायला. अशाच हेल्दी आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मी पाण्यातून काढून ते चांगले पिळून घेते. आणि मग एका बाजूला मी दहीसुद्धा फेटून ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे. मला या वड्यांना जास्त काही सजवायचं नाही आहे. फक्त दही, लाल तिखट टाकते, थोडा चाट मसाला आणि धने जिऱ्याची पूड, थोडीशी चिंचेची चटणी आणि कोथिंबीर. आपण यामध्ये बारीक शेव घालू शकतो आणि टोमॅटो, तुम्ही खात असाल तर कांदा असंही तुम्ही घालू शकता. मी मात्र इथे अगदी साधं केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता वडा लगेच आपला चमच्याने तुटतो आहे. म्हणजे इतका लुसलुशीत झालेला आहे. त्याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही. पहा किती जाळी दिसते मध्ये. आणि असाच वडा मी आता तळून बनवते. हे पीठ जे आहे ते मी रवा न टाकलेलं घेतलेलं आहे. हाही वडा माझा छानपैकी तळून झालेला आहे. हा वडा 2 ते 3 मिनिटासाठी कोमट पाण्यात टाकते, काढून घेते आणि त्याप्रमाणे दही घालून, लाल तिखट हे घालून तो मी सजवते. आणि तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि हे हेल्दी वडे तुम्ही देखील बनवा आणि खा.